नमस्कार. आजच्या भागामध्ये ना थोडे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत, बट वल्लरीचं काम आजचं खूप छान आहे, म्हणून बघूया. पिंगा गपोरी पिंगा आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे वल्लरी आणि मनोज डॉक्टरकडे गेलेले असतात. तेव्हा वल्लरी विचारते, डॉक्टर या टेस्टचे रिझल्ट कधीपर्यंत येईल? तेव्हा ते सांगतात, जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस लागतात. तुम्ही एक काम करा, जर तुम्हाला इथे येता आलं नाही तर मी तुम्हाला रिपोर्ट आहेत त्या मेल करून टाकेल. तेव्हा मनोज म्हणतो, ठीक आहे, मी माझा मेल ID देतो. तेवढ्यात त्याला फोन येतो आणि मनोज लगेच तिथून निघून जातो. वल्लरी मनोजच्या जागेवरती स्वतःचा ID देते आणि त्यानंतर ते घरी यायला निघून जातात. इकडे तेजा सगळ्या साड्या बघत असते आणि ती म्हणते, ही साडी आहे ना, हिच्यावरचं जे बारीक काम आहे ना, ती बघून मला ही साडी आवडली होती आणि त्याच्याचमुळे मी साडी घेतली आहे. तेव्हा मिठू म्हणायला लागते, खरंच तेजा, ही साडी तुझ्यावरती खूप छान दिसेल. ते बघता इंदुमती म्हणायला लागते, काय ग, असे कलर आणले आहेत, असा भारी कलर आणायचा ना, जरा महागाची साडी आणायची ना. तेव्हा तेजा म्हणते, काम करा इंदू काकी, तुम्ही मला पैसे द्या, मी अजून महागाची साडी घेऊन येते. तेवढ्यात तिथे चित्रा येते आणि म्हणायला लागते, आजची खरेदी खरंच खूप छान झाली आहे आणि खरं म्हटलं तर तुमची चॉईस सुद्धा खूप छान आहे, पण मला थोडं थकल्यासारखं झालं आहे. बौरानी, आप एक काम करोगे, मेरे एक चाय बना के लेके आओगे क्या? तेव्हा तेजा म्हणते, ठीक आहे, मला हर्षितने सांगितलं आहे तुम्हाला अद्रकवाली चाय आवडते ना, थांबा जरा मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते. तेवढ्यात तेजा लगेच चहा बनवायला तिथून निघून जाते. हे सगळं होत असताना चित्रा आणि इंदुमती संधी साधतात आणि म्हणायला लागतात, ही साडी तर खरंच खूप छान आहे, पण ही साडी तुझ्यावरती सुद्धा छान दिसेल. तेव्हा मिठू म्हणते, काय करताय तुम्ही काकू, हे असं काही करू नका. तेव्हा ती म्हणते, मला माहिती आहे तुझं आणि हर्षितचं अफेअर होतं ना, म्हणजे तूच माझी बहुराणी होणार होती, पण आता असं झालं आहे की तुझ्या मैत्रिणीने तुझ्या नाकाखालून तुझ्या प्रेमाला काढून घेतलं आणि त्याच्याचमुळे तर तुझ्या हातात काहीच राहिलं नाही. पण तरी सुद्धा तू किती बेशरम असशील ना ग, की तू तुझ्या मैत्रिणीच्या लग्नाला येत आहे, जे तुझं प्रेम होतं ते तू तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी जाताना कसं काय बघू शकते? म्हणजे आजकालच्या पोरी जरा जास्तच बेशरम झाल्या आहेत, असं वाटत नाही का? काय इंदुताई, बरोबर ना? तेव्हा ती म्हणते, खरं म्हटलं तर मी तुला सांगते, तुझी आणि हर्षितची जोडी खरंच खूप छान दिसत होती, जोडा एकदम शोभून दिसत होता. तेव्हा चित्रा म्हणायला लागते, मी तुला एक ऑफर देते, जर तुला एक्सेप्ट करायचे असेल तर तू करू शकते, म्हणजे तसंही मला तू आवडते आणि तुझी आणि हर्षितची जोडी सुद्धा छान वाटेल. हर्षितवरती तुझं प्रेम सुद्धा आहे, मग एक काम कर, तू फक्त हो बोल, मी तेजाला बाजूला करून तुझ्याबरोबर त्याचं लग्न लावून देईल. हे ऐकल्यानंतर मिठू म्हणायला लागते, तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तेवढ्यात तिथे तेजा येते आणि म्हणायला लागते, काय झालं, सगळं ठीक आहे ना, म्हणजे तुम्हाला साड्या तर आवडल्या ना? तेव्हा मिठू म्हणते, हो, त्यांनी सांगितलं त्यांना ही साडी खूप आवडली आहे. मिठू लगेच तिथून निघून जाते. लगेच तेजाला चित्रा स्वतःच्या जवळ घेते आणि तिच्याशी गप्पा मारायला लागते. तर दुसरीकडे वल्लरीने प्रेरणासाठी गर्भसंस्कार नावाची बुक आणलेली असते. तेव्हा ती विचारते, काय ग, हे सगळं तुला कसं सुचलं? तेव्हा ती म्हणते, मीच विचार केला की आता तुम्ही दोघे एवढे स्वीट आहात ना, मग तुमच्या मुलावरती म्हणजे होणाऱ्या माझ्या भाचा किंवा भाचीवरती खूप गोड संस्कार व्हायला पाहिजे, त्याच्याचमुळे हे सगळं मी आणलं आहे. तेव्हा अजित म्हणायला लागतो, आता हे तिने पुस्तक दिलं आहे ना, ते धूळगात ठेवू नको, या पुस्तकाचा वापर करायला पाहिजे. तेव्हा प्रेरणा चिडते आणि म्हणायला लागते, तुला काय वाटते, मला कोणी प्रेमाने एखादी वस्तू दिली की ती मी अशीच टाकून देते का? सांगा ना, मी कधी काय टाकलं आहे? तेव्हा अजित म्हणतो, अगं मी तर थट्टा केली, तू एवढी का हायपर होते, हे जरा जास्त झालं. चल मनोज, इकडे बघितलं ना, हे असंच सुरू राहणार आहे आणि अजून हे 9 महिने असंच चालणार आहे, पण ठीक आहे, चल आपण बाहेर जाऊ. तेवढ्यात वल्लरी लगेच प्रेरणाला शांत करते आणि म्हणायला लागते, प्रेरणाताई, मला सांगा ना, तुम्हाला आता कशी फिलिंग येत आहे, म्हणजे तुम्हाला आतून काय वाटते, पोटामध्ये काय आहे असं फील होते का? तेव्हा ती म्हणते, मी तुला खरं सांगू का, मला अचानक हसायला येतं, अचानक रडायला येतं, नंतर मी अचानक अजितवरती चिडते, तो डोळ्याच्या समोर तरी नसला ना तरी माझा चिडचिड होतो. तेव्हा ती म्हणते, बरोबर, आता जसं झालं तसंच काहीतरी सीन चालला आहे ना? तेव्हा ती म्हणते, तसंच काहीतरी, पण हे सगळं मला तुझ्या बाबतीत सुद्धा अनुभवायचं आहे. जेव्हा तू आई होशील ना, जेवढे तू माझे लाड करत आहेस ना, तेवढेच मला तुझे सुद्धा लाड करायचे आहेत आणि मला माहिती आहे हे सगळं लवकरच होणार आहे, कारण की आम्हाला ही मावशी व्हायचं आहे. तेव्हा वल्लरी लगेच तिला मिठी मारते. दुसरीकडे
मिठू घर सोडून निघालेली असते तेव्हा वल्लरी विचारते, काय अजून बॅग आल्या आहेत का? आता ही कोणाची बॅग? तेव्हा ती म्हणते, ही बॅग माझी आहे, खरं म्हटलं तर मी तुला बाय करायला आली आहे. तेव्हा वल्लरी विचारते, काय झालं? तुम्ही बाय काय बोलताय? तुम्ही आता लग्नाला थांबणार नाही का? तेव्हा ती म्हणते, मी जिथे आश्रमामध्ये आहे ना, संजीवनीताईंनी मला बोलवलं आहे आणि मला खरंच जायला लागेल. तेव्हा वल्लरीला थोडा संशय येतो आणि ती लगेच मिठूला विचारते, मिठूताई काय झालं आहे? मला खरं खरं सांगा, तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ आहे. मिठू लगेच सगळी हकीकत तिला सांगते आणि इकडे त्या दोघी लगेच इकडे चित्राला भेटायला जातात आणि म्हणाल, त्या चित्रा काकू तुम्ही काय करताय हो? आल्यापासून तुमची नखरे संपतच नाही आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये खोडा घालणं गरजेचंच आहे का? तेव्हा ती म्हणते, तू काय बोलतेस आणि मोठ्यांशी बोलायची ही काय पद्धत आहे? तेव्हा ती म्हणते, तुम्ही माझ्या पद्धती काढताय का? तुमचं काय चाललं आहे ते पहिले बघा. तुम्ही मिठूताईला असं बोलू तरी कसं काय शकता? हे माझ्यापर्यंत आलं आहे म्हणून मी फक्त तुम्हाला जाब विचारायला आली आहे. पण जर हे तेजाताई आणि हर्षित दादाला समजलं ना तर ते तुम्हाला कधी माफ करू शकणार नाही. तुम्हाला काय वाटलं आमची मैत्री लेची बेची आहे का? असं काहीच नाही आहे. आम्ही आमच्या मैत्रीसाठी वाटेल त्या थराला जाऊ शकतो, म्हणून याच्या पुढे आमच्या कोणच्या आयुष्यामध्ये विष कालवणं बंद करा, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच असणार नाही. ती लगेच चिडून तिथून निघून जाते. थोड्या वेळानंतर इकडे सगळे दागिने बघायला बसलेले असतात. तेव्हा तेजा म्हणायला, ते दागिने तर खरंच खूप छान आहेत आणि सगळे दागिने सुंदर सुद्धा दिसतात. तेवढ्यात वल्लरी त्यांना लिंबू सरबत देते आणि म्हणायला, ते तुमच्या सगळ्यांची आता मजाच आहे. प्रेरणाताईंच्या बरोबर सगळ्यांची धमाल मस्ती असेल. तेव्हा मिठू सांगते, ही नथ आहे ना जरा जपून, म्हणजे नथीला तुला नीट ठेवायला लागेल. तेव्हा तेजा म्हणते, ते तर मी करेलच ग, तू काळजी करू नको. तेव्हा वल्लरी म्हणते, एवढं सगळं झालं पण मेन गोष्ट तर राहिली आहे, लग्नाचा महत्वाचा दागिना तुम्ही कसा काय आणणार नाही? प्रेरणाताई तुम्ही एवढी मोठी गोष्ट का विसरला? मंगळसूत्र कुठे आहे? तेव्हा प्रेरणा म्हणते, आम्हाला दोघींना मंगळसूत्र आवडला होता पण चित्रा काकूंना ते काही आवडलं नाही आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडे असा मंगळसूत्र घेत नाही, म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या जवळ सोडून आलो, आम्ही याच्यामध्ये पडलोच नाही. तेव्हा तेजा म्हणते, मला तर खरंच या बाईचं काही समजतच नाही. जेव्हापासून त्या चित्रा आंटी आल्या आहेत ना त्यांच्या पद्धती वेगवेगळ्याच आहेत. मला तर असं वाटते त्या आपल्याला टोप्यास लावत आहेत. त्यांची प्रत्येक पद्धत वेगवेगळीच आहे. हे त्यांना असं नाही आवडत. हमारे यहाँ पे ऐसा नहीं होता वैसा नहीं होता हेच चाललं आहे. मला तर असं वाटते आपल्याला त्यांच्या इकडे जाऊन जरा चौकशी करायला पाहिजे होती, नाहीतर यांनी तर आपलं डोकंच खाल्लं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, जाऊ दे, तुम्ही नका लक्ष देऊ, तसेही ते घेऊन येतील ना, मग तुम्ही का काळजी करताय? तेवढ्यात वल्लरी लगेच प्रेरणाला सांगायला लागते, प्रेरणाताई तुमचा बीपी चेक करायचा आहे, डॉक्टरांनी मॉनिटर करायला सांगितलंय. तेव्हा ती म्हणते, अगं आता कुठे? आता उत्सव मूर्ती तर आपली तेजा आहे ना, नवरीबाईचे लाड करू दे. तेव्हा तेजा म्हणायला लागते, नवरीबाईचे लाड होतील आणि ते तुम्ही करणारच आहेत, पण तू आता आई होणार आहे म्हणून तुझ्याकडेही फारसं लक्ष सगळ्यांनी द्यायलाच पाहिजे, म्हणून तू चल आता तुझं काम करून घे. तर दुसरीकडे दागिन्याच्या दुकानामध्ये गायत्री आणि श्रीनिवास असतात. तेव्हा गायत्री म्हणते, हे मंगळसूत्र आहे ना, हे मला फार आवडलेलं आहे, हे तेजाला सुद्धा आवडेल, नाजूकच आहे. तेव्हा चित्रा म्हणायला लागते, पण आमच्या इकडे एवढे साधे मंगळसूत्र घालत नाही, कसं मोठं पाहिजे, म्हणजे नवी नवरी जेव्हा घरातून बाहेर येईल ना पहिले तिचं मंगळसूत्र दिसायला पाहिजे आणि त्याच नंतर ती बाहेर यायला पाहिजे, असं काहीतरी घसघशीत पाहिजे. तेव्हा गायत्री म्हणते, ठीक आहे, तुम्ही जसं म्हणताय तसं घेऊ. हे मंगळसूत्र तेजाला घरी वापरण्यासाठी घेऊ आणि कधी समारंभ फंक्शन असले तर ती मोठंवालं मंगळसूत्र बघेल. इकडे एक एक करून मोठे मोठे मंगळसूत्र बघायला लागतात. तेव्हा श्रीनिवास म्हणायला लागतो, या बाईचं संपतच नाहीये, हे पण ठीक आहे, बघा तुम्हाला कसं आवडते. ती अराउंड 5 तोळ्याचं मंगळसूत्र काढते आणि म्हणायला लागते, याच्यामधले हे डिझाईन मला आवडलेली आहे आणि हे चांगलं सुद्धा वाटते. तेव्हा तो म्हणतो, ही बाई मूर्खबिर्ख आहे का? आता एक झालं, आता 5 तोळ्याचं मंगळसूत्र घ्यायचं आहे. तेव्हा यांच्या इकडच्या पद्धती जरा वेगळ्याच नाही का? तेव्हा चित्रा म्हणते, भाई साहब आप कुछ बोले क्या? मुझे कुछ सुनाई दे रहा है. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही काहीच नाही, तुम्ही घ्या, आम्ही काही बोलतच नाही आहोत. तेवढ्यात ती म्हणायला लागते, हे फायनल करा. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे आमच्या इकडे पद्धत आहे, जेवढ्या तोळ्याचं
नवरीला मंगळसूत्र घेईल त्याच्याहून एखाद तोळं जास्ती नवऱ्यासाठी चेन किंवा ब्रेसलेट घ्यायचं असतं, मग ते सुद्धा आपण बघायचं का? तेव्हा ते म्हणतात ठीक आहे बघून घ्या. ते लगेच तिकडे चेन आणि ब्रेसलेट बघायला जातात. तेवढ्यात इकडे श्रीनिवास म्हणत असतो हे सगळं चाललं काय हे? ही बाई खरंच मुद्दाम करते का? यांच्या इकडेच्या पद्धती जरा समजतच नाहीये. हे जशी आपली शाळा घेते असं मला काहीतरी वाटते. म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये हिचा इगो नाक सगळीकडे पुढेच आहे. तू बघ ना, हे असं चालू राहिलं तर मला तर भीक लागेल. कारण की 5 तोळ्याचं ते मंगळसूत्र, आता ती चैन घ्यायला गेली आणि ती त्याच्यावर महाग असेल, आपण कसं मॅनेज करायचं? तेव्हा गायत्री म्हणते अहो तुम्ही शांत व्हा ना, आता याच्यामध्ये पडू नका. तेवढ्यात चित्रा विचारते भाई साहब आप कुछ बोले क्या? आपको हमारे यहाँ की पद्धत नहीं पता है? तेव्हा तो म्हणतो तेच तर प्रॉब्लेम आहे, आम्हाला खरंच माहिती नाही. तेवढ्यात हर्षितचे वडील म्हणायला लागतात त्यांना आपल्या इकडचं काही माहिती नाही म्हणून ते सगळ्या प्रश्न विचारतायत ना. तेव्हा गायत्री म्हणते बरोबरच आहे, आम्हाला तुमच्या इथल्या रीतीभाती माहिती नाही, त्याच्याचमुळे आम्ही सगळं विचारून करतोय, कसं कन्फ्युजन व्हायला नको. तेव्हा ती म्हणते ही 6 तोळ्याची आहे ना, ही चैन द्या म्हणजे कसं चांगलं वाटेल. अजून मला काही दागिने बघायचे आहेत. हे ऐकल्यानंतर श्रीनिवास अजूनच चिडून जातो आणि म्हणतो हे चाललं तरी काय आहे? ते 5 तोळे हे 6 तोळे म्हणजे आता तर खरंच आपला बँक बॅलन्स असाच संपणार आहे. तेव्हा गायत्री म्हणते अहो शांत व्हा, आता आपल्या मुलीचं लग्न आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला कोणी आहे का? मग कशाला तुम्ही तिच्या सासरकडच्यांसमोर थोडक्यासाठी तोंड खाली पडता? जाऊ द्या ना, आपल्या मुलीचं चांगलंच होणार आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही काही बोलू नका, त्यांच्या मनासारखं होऊ दे. तेव्हा श्रीनिवास म्हणतो ठीक आहे, तुला जर तेवढंच त्यांचं ऐकायचं असेल तर तू ऐक, मी आता काहीच बोलत नाही. मी तुझ्या मागे फक्त उभा राहील, बाकी माझ्याकडून काहीच अपेक्षा करू नको. तेव्हा ती म्हणते ठीक आहे चालेल, पण आता तुम्ही शांत व्हा पहिले, उगाच आता याच्यामध्ये भांडणं नको आणि उगाच तमाशे सुद्धा नको. तेव्हा तो म्हणतो चालेल काही हरकत नाही. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे लग्नाची लगबग सुरू होते. प्रेरणा म्हणत असते मी कोणती साडी घालू ही काही. तेवढ्यात मिठू म्हणायला लागते दागिने फायनल झाले आहेत, पण तुम्हाला तर माहिती आहे ना लग्न कोणाचं आहे? तेजाताईचं. तेवढ्यात तेजा तिथे येते आणि म्हणते या 16 तारखेला माझं लग्न आहे. इथे हा एपिसोड संपतो. आता सगळ्यांना लग्नाचं आमंत्रण तर दिलं आहे, पण लग्नामध्ये काय तमाशे चित्रा करेल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.